काय म्हणता ठाकरेन बाई, कसे आहे तुम्ही? काय म्हणते, लाडकी बहीणचा फॉर्म भरला का नाही? भरला ना बाप्पा. किती टेन्शन आहे माय त्या फॉर्माचं. काऊनची काय झालं? पहिले माय नाव घरच्या इकडे शिला होतं, आता येईन मीरा केलं. त्याचं येईन फॉर्मात भराले लय टेन्शन आलं. तुम्ही नाही भरला का फॉर्म वहिनी? माईचा माणूस लय ऐदी आहे मा, एक काम ढंगाचं करत नाही. तुम्ही एक काम करा, 10 रुपयाचा ॲटो करा आणि राजकमलला चालल्या जा. आणि तिथे जाऊन काय करू? तिथे कॅम्प्युटरचं दुकान आहे ना, तो भरून देते फॉर्म. व्हायला पोट्ट बसलं असते तिथे एक चष्मेवाला. बरं बरं, तुम्ही चलाल का मग माझ्या संग? माईचा माणूस जाऊन येतात मला कुठं असा एकटा. आता माय मी आहे ना एवढी मोठी तुमच्या संग. विचारून पाहिजे तुम्ही त्याला, मग त्यांनी जर म्हटलं तर मग चालली येईन. 10 रुपये देतो मी ऑटोवाल्याला तुमचे. टेन्शन नका घेऊ, पैशाचं टेन्शन नाही देत. जो लय पैसा आहे माझं. काजी मग तुम्हाला जर पैसे भेटले तर तुम्ही काय करा ना एवढ्या मोठ्या पैशाचं? बाई काम करू करू माय लय कंबरलं दुखते. मी एक धुनीवाली ठेवून देईन. हो मायाच विचार आहे, एक धुनीवाली ठेवतो आणि एक भांडेवाली ठेवतो. हो का, मग मी एक भांडेवाली ठेवून घेतो. नाही तर स्वयंपाकवाली ठेवली असती, पण यायले का नाही माझ्याशिवाय कोणाच्या हातच्या भाज्या आवडत नाही, त्याच्यानं नाही ठेवून राहिली मी. आता माय त्याच्यात काय, पोळीवाली ठेवा, तुम्ही भाजी फोडून देत जा फक्त. हो हो, या चांगला उपाय सांगितला तुम्ही. आणि पोळीवाली ठेवून घेतो मग मी. मग आपण एक काम करत जाऊ. हे पार्लर जे आहे ना जवळचं, हे काही साजरं नाही वाटत मला. आपण त्या सिटीतल्या पार्लरमध्ये जात जाऊ. मग तिथं मस्त पैसे दिले का चांगलं मस्त मेकअप करून देते म्हणते. हो ना माय, हिनं मेकअप केलं का दुसऱ्या दिवशी तोंडावर मुरमच येते बाई. म्हणून तर म्हणून राहिली तिकडे जात जाऊ आपण. काय टेन्शन आहे, आता आपल्याला महिन्यात चालू होते. काजी आपल्याला महिना चालू झाला, आपण फिरायला जाऊ शकतो ना मग बाहेर गावी. हो, माझा पहिला पगार आला का मी तर शिर्डीला जाणार आहे. काम करू ना आपण दोघी मिळून, गाडी करू ना मग. चालते मला, पण आपण एसी वाली गाडी करू. गरमी किती होते माय. हो ना बाप्पा, गरमीने तर परेशान झाला माणूस. स्वयंपाक करता करता गिलासभर घाम जात असं ना आपला. मी काय म्हणतो, शिर्डीला तर जाऊच आपण. आणि तिकडे काय हिमाचल कुलू मनाली इकडे जाऊन यायचं का एखाद्या वेळेस? तिकडे गेल्यापेक्षा थायलंडला जाऊ आपण. तिकडे नाहीतरी व्हिसा माफच झाला म्हणते. हो, पण आपल्याला पासपोर्टही काढावं लागेल ना मग. नाही तर कालच काढले पासपोर्ट. हो कायजी, किती खर्च आला? गाडगे नगरातच काढले 20 रुपयात 10. तिकडे जर गेली असते सिटीत तर 20 रुपयात 30 भेटले असते म्हणते. आत्ता व माय, मग तर तिकडेच झाले पुरते. मी तिकडेच जाऊन काढन. अजून माया काय विचार म्हणते, एखादी माहिती आहे का 4 चाकी गाडी घेऊन घ्या. हो चालते, नाही तर काय. अहो पण 4 चाकी गाडी असली तर आपल्याला पैसे नाही भेटत म्हणते ना बापा. आपल्याला पैसे भेटन त्याचं आपण काही करू. त्याला काय करावं लागते, गाडी घेऊ का घोडी घेऊ? हो, त्याने जर असं केलं तर आपण कोर्टात जाऊ. गाडी तर घेतच म्हणा आम्ही. मजा काय श्रीमंताईनच करावं काय, आपण कधी करावं मजा? मी तर ड्रायव्हरही ठेवून घेईन एखादा जमलं तर. चालते ना, अर्धे अर्धे पैसे देत जाऊ आपण ड्रायव्हरले. हा, मग वर्षभरात आपण इकडचं घर इकडून टाकू आणि तिकडे कॅम्प एरियात घेऊन टाकू एखादा बंगला गिंगला. मला नाही करमत माय तिकडे. मी इकडेच घेतो राठीनगरमध्ये एखादा जुना पुराणा बंगला असेल तर तोडफोड करून टाकन, त्याला नवीन बांधून टाकन. हा, असं करा. पण तिथं मिस्त्री म्हणून माझ्या घर जायलाच काम दे जा बरं. चांगले इटा रस्ते म्हणते हे. हा, आणि तुमच्या घरचं कलरिंगचं काम माहीतच्या माणसाला दे जा, कलर चांगला मारते हे. बरं ठरलं आपलं मग. उद्या जाऊ आपण सकाळी. काय फॉर्म भराले चलता ना मग? चला मग, गोठ्याचे बाबा येईन, त्याला आल्याबरोबर भूक लागते, स्वयंपाक करून देतो मग त्याला. काय हो, बारक्याच्या बापाचा याचा येड झाला. चला मी येतो मग. चला जाऊ मग उद्या. काय चला.